नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपल्या सोबत चंद्रशेखर नेने सर आहेत आणि प्राध्यापिका गौरी पिंपळे पण आपल्याला जॉईन होत आहेत. कारण विषय अतिशय नाविन्यपूर्ण आहे आणि तो म्हणजे व्हेनेझुएला. व्हेनेझुएलाची जी संघर्षाची बॅकग्राऊंड आहे ती 2-3 वाक्यामध्ये सांगते, की सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाला धमकी दिलेली आहे, की तुमच्याकडे जे काही तेल निघतं ते तेलावरती अमेरिकेची मालकी आहे म्हणून. आणि या निमित्ताने अमेरिकेच्या धमक्या ह्या वाढत चाललेल्या आहेत. त्यांनी तिथे काही युद्धनौका पाठवणं, विमानं पाठवणं वगैरे असे उद्योग सुरू केलेले दिसतात. म्हणजे एकंदरीतच त्यांना दरडवायचं, धाकदपटशा दाखवायचा. तर या सगळ्या संघर्षाची जी पार्श्वभूमी आहे, ती पार्श्वभूमी आणि इथून पुढे त्याच्यामध्ये काय होऊ शकेल याचे आमचे अंदाज असं आम्ही करणार आहोत. थोडं गप्पांच्या अंगाने असेल, प्रश्न उत्तर अशा पद्धतीत करत नाहीये. तर सुरुवातच मी करते. गौरीताई, तुम्ही सांगा की ह्याची पहिली आर्थिक बाजू काय आहे ती? म्हणजे ट्रम्प असं का म्हणतात की हे तेल आमच्या मालकीचं आहे? हम्म. आणि ट्रम्प आणि त्यात पुढे जाऊन ट्रम्प असंही म्हणतात की व्हेनेझुएलाने आमचं तेल चोरलंय. आणि व्हेनेझुएलाच्या भूमीत असलेलं तेल अमेरिकेचं कसं काय आणि ते व्हेनेझुएला कसं काय चोरू शकते, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला गंमत वाटेल की ट्रम्प म्हणतात व्हेनेझुएलाने आमचं तेल चोरलंय. एखादा मालकी हक्क आपला असतो आणि ते दुसरे कोणीतरी चोरी करतात. व्हेनेझुएला स्वतःच्या भूमीतलं तेल अमेरिकेकडून कसं चोरेल? तर आपण जर मागे बघितलं, इतिहासात गेलो तर 1930 पासून अमेरिका हा व्हेनेझुएला मधल्या असलेल्या तेलाचं उत्खनन करून विक्री करते. त्यात 1976 मध्ये व्हेनेझुएलाचे जे पंतप्रधान होते परवेज, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा नॅशनलायझेशन ऑफ असेट्स केले. नॅशनलायझेशन ऑफ असेट्स मध्ये सगळ्या जे काही ऑइल वेल असतील किंवा गोल्ड माइन असतील या सरकारच्या ताब्यात, सरकारी कंपनीच्या ताब्यात घेतल्या. आणि ती स्टेट ओन कंपनी गेली, पेट्रोलास डी व्हेनेझुएला एसव्ही असं त्या कंपनीचं नाव आहे. आणि त्या कंपनीकडे तो कारभार दिला. पण मग त्या कंपनीने कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिली? तर ती कॉन्ट्रॅक्ट अमेरिकन कंपन्यांना दिली. काही युरोपियन कंपन्या पण होत्या, पण दोन मोठ्या अमेरिकन कंपन्या होत्या. त्यातली एक एक्झन मोबाईल आणि दुसरी होती ती एक एक्झन मोबाईल झाली आणि दुसरी कोनोको फिलिप्स. या दोन कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रॅक्ट होते. त्याच्यामध्ये त्यांनी तेल काढायचं आणि ते पुढे पाठवायचं. 2007 मध्ये चुवेत जेव्हा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी त्याच्या पॉलिसी परत बदलल्या आणि अमेरिकन कंपन्यांकडून कॉन्ट्रॅक्ट काढून घेतले. आता काढून घेतल्यानंतर अमेरिकन कंपन्यांचा अर्थात लॉस झाला. त्यात मीनवाईल झालं होतं असं, 1976 ला जेव्हा अमेरिकन कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळाली, तेव्हा 1973 ला पेट्रोडॉलर उदयाला आला होता. जिकडे पेट्रोडॉलर उदयाला आला, तिकडे जिकडे जिकडे तेल आहे, ते तेल असलेली जी टेरिटरी आहे, तो भूभाग आहे, तो अमेरिका स्वतःच्या मालकी हक्काचा समजायला लागली. कारण तेलाची विक्री पेट्रोलमध्ये होते म्हणून. मग व्हेनेझुएलाने 2007 मध्ये अमेरिकन कंपन्यांकडून कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलं. हा अमेरिकेला त्रास झाला. प्रकरण ह्याच्यामध्ये जागतिक न्यायालयामध्ये, आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये गेलं आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये गेल्यानंतर निकाल अमेरिकेच्या बाजूने लागला, अमेरिकन कंपन्यांच्या, की व्हेनेझुएलाने कॉम्पेन्सेशन द्यायचं अमेरिकन कंपन्यांना, दोन एक्झन मोबाईल आणि कोनोको फिलिप्सना. तर व्हेनेझुएलाने काही पेमेंट दिली आणि अमेरिकेचं असं म्हणणं आहे की त्यांनी पार्ट पेमेंट दिली, पूर्ण पेमेंट दिलेली नाहीये. तर हे जे आर्थिक इथे संबंध गुंतलेले आहेत आणि त्यात 2019 मध्ये मधुरो यांचं गव्हर्नमेंट आल्यानंतर त्यांनी या सगळ्या पॉलिसीज अजून स्ट्रिक्ट केल्या, की जास्तीत जास्त स्टेट ओन कंपनीला फायदा मिळेल, तिसऱ्या खाजगी कंपन्यांना जास्त मिळणार नाही. आणि जेव्हा अमेरिकेच्या आर्थिक हितसंबंधांना धक्का पोचतो, तेव्हा तेव्हा अगदी इतिहासामध्ये प्रत्येक वेळेला अमेरिका लष्कर वापरतं. खरंय. नेने सर, जो संघर्ष आपण चाललाय म्हणतो, तर त्याची अ, राजकीय पार्श्वभूमी तुम्ही कशी सांगाल? अ, सर्वात आधी इसापनीतीत एक फार सुंदर गोष्ट आहे. आपण तिथनंही सुरुवात केली पाहिजे, की ते सगळ्यांना माहिती असते, की एक झरा असतो, तर झऱ्याच्या कडेला एक कोकरू पाणी पित असतं. तर एक लांडगा तिथे येतो आणि तो त्या कोकराला म्हणतो, की "तू हे सगळं पाणी दूषित करतोयस आणि त्याच्यामुळे मी तुला मारणार." तो कोकरू म्हणतो, "मी झऱ्याच्या डाउनस्ट्रीम आहे, अपस्ट्रीम तुम्ही आहात. दूषित केलं तर तुम्ही केलं असेल." तो म्हणतो, "असं झालं का? नाही, मग गेल्या गेल्या वेळेला तुझा बाप आला होता, तो अपस्ट्रीम होता आणि त्यांनी दूषित केलं होतं, म्हणून मी आता तुला मारणार." त्याच्या तात्पर्य त्याचं बळी तो कानपिळी आहे. हा ट्रम्प म्हणजे इथे तो लांडगा आहे
आणि व्हेनेझुएला अख्खा देशच कोकराच्या भूमिकेत सध्या ट्रम्पने नेऊन ठेवलेला आहे. मुख्य ही दादागिरीची सगळी सवय ट्रम्पला पहिल्यापासूनच आहे. अहो, तो ग्रीनलँड त्याचं आहे सांगतो, कॅनडा त्याचा 51वा स्टेट आहे असं सांगतो. मग त्याच्या मनात जे काही येतं ते प्रत्यक्षच आहे अशी त्याची पक्की धारणा आहे. आणि त्याचे सपोर्टर जे आहेत अमेरिकेत, मागा लोक, ते मेक अमेरिका ग्रेट अगेन वाले, ते त्याच्याच मनोवृत्तीचे आहेत. तर अगदी तुलना इतकी योग्य नाही, पण शिवसैनिक आणि शिवसेना असं थोडंसं म्हणायला काही हरकत नाही, की त्यांना लॉजिकशी काही फारसं घेणं-देणं नसतं. लीडरनी सांगितलं तर तसं करायचं. पण त्याच्या मागे गेलं आपण, तर खरा प्रॉब्लेम अमेरिकेचा आर्थिक आहे. आणि गौरी ते आणखी नीट सांगतीलच. पण अमेरिकेला सध्या त्यांच्या कर्जावरचा पहिला हप्ता $7 ट्रिलियन या महिनाअखेर द्यायचे. महिनाअखेर किंवा पहिल्या आठवड्यामध्ये. ते कुठनं आणायचे हे माहीत नसल्यामुळे ट्रम्प आपल्याकडे एक म्हण आहे, की दात कोरण्याने कोरून पोट भरायचं. तसं टॅरिफ लावून पैसे गोळा करण्याचं काम ट्रम्पने चालवलेलं होतं. त्यांनी काही त्याला फारसं यश येत नाहीये. उलटं टॅरिफ लावल्यामुळे अमेरिकेमध्ये प्रचंड प्रमाणावर महागाई वाढलेली आहे. अमेरिकन पब्लिक भयंकर रागावलेलं आहे. साधारणपणे असं पब्लिक रागावलं, की कुठल्यातरी देशावरती हल्ला करायचा आणि मर्दुमकी गाजवायची, ही रिपब्लिकनांची तर विशेष खासियत आहे. याच्या आधी रोनाल्ड रिगनने तुम्हाला आठवत असलं तर ग्रेनाडा नावाच्या एका बेटावर हल्ला केला होता. म्हणजे लांडगा कोकरू पण नाही, लांडगा आणि मुंगी अशी आपण तुलना केली तर अगदी योग्य आहे. कारण तो ग्रेनाडा अगदीच लहान आणि ग्रेनाडात अमेरिकन नेव्हीनी प्रचंड विजय मिळवला याचे डिंडीम पिटण्यात आले. त्याच्यात बाकीचे प्रॉब्लेम लोकं विसरून जातात. हा प्रकार तिथे होतो. तर तसं करण्याचाही ट्रम्प त्यांचा प्रयत्न आहे आणि हे कमी पडेल म्हणून त्यांनी एप्स्टाईन फाइल्स सुद्धा आणलेल्या आहेत, की लोकांचं लक्ष कुठेतरी वेधायचं आणि आपल्याला करायची ती कामं करत राहायची. आणि तुम्हाला माहिती आहे याच्या आधी आता काल परवाच त्यांनी व्हेनेझुएलातल्या 4 बोटी पण बुडवल्यात. ते बोटी सरळ बुडवतात आणि सांगतात त्याच्यात ड्रग्ज होते. आता याला राजकीय म्हणावं, का ही दादागिरी म्हणावी, का काहीतरी कारण काढून समोरच्याचं संपत्ती आपल्या ताब्यात घ्यायची. एक आत्ता आपण सांगताना विसरलो. व्हेनेझुएलाचं आत्ता मी भाषण ऐकलं होतं त्यांच्या प्रतिनिधीचं. तो म्हणला, "अहो नुसतं तेल नाही, आमच्या भूमीतलं सोनं सुद्धा अमेरिकेने सांगितलं आमच्याच मालकीचं आहे. म्हणजे आम्हीच त्यांच्या मालकीचे आहोत असं अमेरिका म्हणतंय आणि मग आम्ही कधीही स्वतःला अमेरिकेची वसाहत होऊ देणार नाही" वगैरे, वगैरे. आणि युनोकडे ते गेलेलेच आहेत ऑलरेडी. युनोमध्ये प्रचंड चर्चा झालेली आहे. पण युनो ही कोणाची बटीक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे तिथनं कोणालाच न्याय मिळत नाही. तिथनं फक्त अमेरिकेला पाहिजे असलेल्या गोष्टीच मिळतात. असा सगळा हा प्रकार, हा पट असा उघडलेला आहे आणि आज व्हेनेझुएला जात्यात आहे. बाकीचे देश सुपात आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. गौरीताई तुम्ही काय म्हणाल या सगळ्या बॅकग्राऊंडवरती? म्हणजे ही जी सगळी दादागिरी चाललेली आहे ट्रम्पची, त्याला अजून दुसरी काही बाजू आहे असं वाटतं का तुम्हाला? या व्यतिरिक्त? ते जी 1945 ला जी जिओपॉलिटिकल सिच्युएशन अस्तित्वात आली, त्याच्यामध्ये अमेरिकेशिवाय दुसरं कोणी नव्हतंच ना. त्यांना क्वेश्चनिंग करणारं पण नव्हतं. 71 ला जेव्हा त्यांनी पेट्रो डॉलर नाही, डॉलर हा सोन्याशी निगडीत नाही असं जेव्हा जाहीर केलं, तेव्हा त्यांना कोणीतरी विचारायला हवं, तुम्ही असं कसं करू शकता? तुम्ही केल्यानंतर तुम्ही मॅक्रो इकॉनॉमिक्सचे जे बेसिक रूल आहेत ते पूर्णपणे तोडता आहात. की करन्सी प्रिंटसाठी एक असेट बॅकिंग पाहिजे. असेट बँकिंग न करता तुम्ही डॉलर कसे छापू शकता? आणि दुसरं त्यांनी जेव्हा सांगितलं 1973 ला पेट्रो डॉलर अस्तित्वात आला, तेव्हा दुसऱ्यांदा क्वेश्चनिंग व्हायला हवी होती, की असं कसं पेट्रोलचे साठे आखातात आहेत, त्याच्यावर तुमचा हक्क नाहीये, तर डॉलर हा पेट्रो डॉलर कसा काय होऊ शकतो? पण तेव्हा हे प्रश्न विचारले गेले नाहीत आणि तिथून जर आपण बघितलं, तर म्हणजे हे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, की आखात म्हणजे मिडल ईस्ट धगधगता ठेवणं ही अमेरिकेला पेट्रो डॉलर वाचवण्याची गरज बनली. त्यामुळे कुठेही काही झालं, की पेट्रोल जिकडे जिकडे ऑइल वेल्स आहेत, तिकडे तिकडे अमेरिका जाते, स्वतःचा मालकी हक्क सांगते. तुम्ही पेट्रो डॉलर जाहीर केला याचा अर्थ जगामध्ये जिकडे ऑइल वेल्स आहेत, ती भूमी अमेरिकेच्या मालकीची नाही. पण तसं नाही. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष प्रत्येक ऑइल वेल असलेली भूमी स्वतःच्या मालकीची असल्यासारखे वागतात. खरंय म्हणजे मला वाटतं ते जे तेलाचे साठे आहेत ते जगातले सर्वात मोठा साठा व्हेनेझुएलाकडे आहे असं म्हटलं जातं आज जवळजवळ. आणि हो, सौदी अगदी. लोकं सौदी अरेबियापेक्षा सुद्धा साठा जास्त. त्यांच्यापेक्षा कमी आहे. दुसरं म्हणजे अमेरिकेला जवळ आहे म्हणजे त्यांना ट्रान्सपोर्ट कॉस्ट सुद्धा त्याची कमी पडते. व्हेनेझुएलातून तेल घेण्याचं वगैरे. हो, हो. तर अनेक बरोबर. त्यांना म्हणजे अशाच पद्धतीने त्यांनी कॅनडावर सुद्धा दावा टाकला होता. म्हणजे यांचे 300 काय असतील तर कॅनडाकडे 160 होते. त्यामुळे दोन्ही मिळून आपली चांदी करता येईल असा काहीतरी हिशोब ट्रम्प यांनी केलेला असेल असं मला दिसतंय. या संघर्षामध्ये एक ते जे
नाही नाही सर, चीनला कसं काय ओढून आणलं ट्रम्पनी? म्हणजे ट्रम्प व्हेनेझुएलाला धमक्या देतो इथपर्यंत ठीक आहे. पण आणि व्हेनेझुएला सुद्धा ठामपणे उभा राहिलेला आहे. पण अ, चीन बाबत काय म्हणाल तुम्ही? चीन या सगळ्या संघर्षात का उतरल्यासारखं दिसतोय आपल्याला? किंवा तो व्हेनेझुएलाची बाजू घेतोय का? चीनला काही झालं तरी पेट्रोल हवं असतं, कारण चीनची भूक प्रचंड आहे. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द वर्ल्ड ते करत असल्यामुळे त्यांना मिळेल तिथनं पेट्रोल हवंच असतं. आणि पश्चिम आशियातलं पेट्रोल मिळण्यामध्ये सध्या अडचणी येत आहेत असं त्यांना दिसतंय. व्हेनेझुएलातलं पेट्रोल मिळालं तर त्यांना हवंच आहे. त्यामुळे ते व्हेनेझुएलाच्या पाठीशी उभे राहतील. फक्त अमेरिकेशी डायरेक्ट कॉन्फ्रंटेशन करण्याची त्यांची अजून तयारी आहे की नाही माहित नाही. परंतु सरप्राइझिंगली पुटिन यांनी आताच ट्रम्पला बजावलेलं आहे, की हे जे तुम्ही चालवलेलं आहे, कारण ट्रम्पने आता तिथे त्यांचे जे पेट्रोल टँकर्स बाहेर पडले, त्यांच्या तपासणीकरता आपलं नेव्ही पाठवली आणि सांगितलं की आम्ही जाऊ देणार नाही. एक गंमत सांगतो, त्या टँकरमध्ये पेट्रोल नाहीच आहे. त्याच्यामध्ये युरिया आणि इतर पेट्रोलजन्य पदार्थ आहेत, ज्याच्यावरती अमेरिकन कायद्याने सुद्धा बंधन नाहीये. पण हा कोणाचेच कायदे जुमानत नाही ना, अमेरिकेचेच जुमानत नाही आणि व्हेनेझुएलाचं काही अस्तित्वच नाहीये. पण पुटिनने सांगितलंय की हा आंतरराष्ट्रीय कराराचा भंग आहे, इंटरनॅशनल नेव्हिगेशन यांनी थांबेल आणि आम्ही हे होऊ देणार नाही. पुटिन हे सांगू शकतो, त्याची 2 कारणं आहेत. एक तर पुटिनकडे बऱ्यापैकी न्यूक्लिअर आर्सेनल आहेच आणि दुसरं असं अमेरिकेतच म्हटलं जातं, की पुटिनकडे काहीतरी हँडल आहे ट्रम्पवरती. त्यामुळे पुटिन गुरगुरला, की ट्रम्प थोडा थंड होतो. तर याला आता व्हेनेझुएलाच्या प्रतिनिधींनी फार चांगलं सांगितलं युनोमध्ये, की याच्यातनं आंतरराष्ट्रीय कायदे सुरळीत होतायत का जागतिक युद्ध पेटतंय? हे आता यूएनवर अवलंबून आहे. यूएननी जर अमेरिकेला वेसण घातली, तर युद्ध पेटणार नाही. आणि नाहीतर आम्ही काही आता ऐकणार नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. खरंय. आणि त्यांनी जे निमित्त काढलेलं आहे ना या सगळ्याचं, म्हणजे आपण म्हणतो की सगळं टेरिफ वॉर सुरू केलं ट्रम्पनी हो. एकंदरीतच. तर त्याच्याबाबत आता असं सांगितलं जातंय की मुळात नवे टेरिफ जर का लावायचे असतील तर तो अधिकार काँग्रेसचा आहे. म्हणजे हो, काँग्रेसमध्ये बिल पास केल्याशिवाय नवे रेट्स हे लागू होऊ शकत नाहीत. परंतु करेक्ट. ट्रम्पनी हां. परस्पर केले आणि त्याच्यासाठी त्यांनी एका कायद्याच्या पळवाटीचा उपयोग केलेला आहे. त्याच्यात असं म्हटलंय, हं. की जिथे-जिथे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, करेक्ट. तिथे-तिथे इमर्जन्सी पॉवर. प्रेसिडेंट हस्तक्षेप करू शकतो आणि टेरिफ जे आहे ते बदलू शकतो. अशा तऱ्हेने ट्रम्पनी एक चित्र असं निर्माण केलेलं आहे, की अमेरिकेच्या समोर एक प्रचंड मोठी राष्ट्रीय सुरक्षेची एक समस्या उभी राहिलेली आहे. आणि मग ती समस्या कसली आहे, तर ते जे देश आमच्या देशामध्ये ड्रग्ज आणतात म्हणजे अंमली पदार्थाचं डंपिंग करतात आणि त्यातून आम्हाला अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा प्रश्न हा उभा राहिलेला आहे. आता हाच भूमिका त्यांनी घेऊन कॅनडाला सुद्धा त्यांनी रगडलं होतं. त्यांनी सांगितलं होतं, की नाही कॅनडा तुमच्या वेशीमधून इकडे ड्रग्ज येतायत. मग ते चीनलाही सांगायला लागले, की नाही, नाही तुमच्या देशामधून फेंटॅनिल आणि जे इतर कंपोनंट्स येतायत आणि त्याच्यामधून इथे ड्रग्ज बनवले जातात. या सगळ्या रामरगाड्यात त्यांनी काही भारतीय कंपन्यांना सुद्धा रगडलं. म्हणजे आमच्या भारतीय कंपन्या या त्याचे हं, कंपोनंट्स बनवतात. पण कंपोनंट जर का तुमच्या देशात पोहोचत असतील, तर त्या कंपोनंटचं रूपांतर ड्रग्जमध्ये होतंय का नाही हे तुमच्या हातामध्ये आहे ना. जर का ते बरोबर. कंपोनंट्स जर का इल्लीगल नसतील तुमच्याकडे इम्पोर्ट करणं, तर तुम्ही या देशांना त्याच्यासाठी जबाबदार धरता आणि मग एक स्टोरी तयार करायची, की नाही, नाही हा तर राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे आमच्या आणि राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे म्हणून मी या देशांच्या विरोधामध्ये टेरिफ लावतो. हे सगळं नाटक तयार केलं गेलेलं आहे असं मला वाटतं आणि त्याचं एकंदरीतच त्याला म्हणतो आपण उद्देश जो आहे किंवा उद्दिष्ट रादर हे काहीतरी वेगळंच आहे असा मला संशय येतोय त्याच्यामध्ये. तर दुसरं मी म्हणेन की चीन बाबतीत असं म्हणतात की चीन हं, हा व्हेनेझुएलाच्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. ही गोष्ट हं. खरी आहे का? म्हणजे व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था ही चीनवर कितपत अवलंबून आहे? म्हणजे चीननी तेल घेण्यावरती? असा एक मला प्रश्न पडलेला होता. माझ्याकडे डेटा नाहीये. गौरी तुझ्याकडे काही डेटा आहे याच्यावरती? नाही, हा डेटा मी काढला नाहीये, पण मला एक कन्फर्म माहिती आहे, की चीनचे जे ऑइल टँकर्स आहेत, म्हणजे चीनचा हो, झेंडा हो. लावून हां. त्याच्यामधून शॅडो फ्लीट शॅडो फ्लीट. व्हेनेझुएला करतायत. आणि हो. हे तर आणि त्याला व्हेनेझुएलाची नेव्ही एस्कॉर्ट करते. तर हा इंटरेस्टिंग पार्ट आहे, की रशियाही मोठ्या प्रमाणावर शॅडो फ्लीट करते. रशिया हो. जवळ-जवळ 60% ते 65% शॅडो फ्लीट करते.
आणि व्हेनेझुएला सुद्धा शॅडो फ्लेट करते आणि त्याच्यासाठी चीन त्यांना मदत करते. त्यामुळे थेट डायरेक्ट चीनने नाही घेतले तरी ते चीन मार्फत दुसरीकडे पोचवायचं हे हम्म. तर व्हेनेझुएला नक्की करतील. म्हणजे मला कुठे शंका आली की जसं इराणला आयसोलेट केलंय की बाबा इराणचं हो. तेल कोणी घ्यायचं नाही कारण सँक्शन्सच लागू केले. मग भारताने बरोबर. सुद्धा आपले इम्पोर्ट आहेत ते आपल्याला कमी करायला लागले. तर कमी केलं. मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा पियुष गोयल यांचं शिष्टमंडळ गेलेलं होतं अमेरिकेमध्ये, तेव्हा त्यांनी असं एक विधान केलं होतं की ठीक आहे, तुम्ही जर का म्हणत असाल रशियाचं तेल घेऊ नका, तर आम्ही रशियाचं घेत नाही. मग आम्हाला व्हेनेझुएला नाही तर इराणकडून तेल घ्यायला तुम्ही मुभा द्या. मग आम्हाला काही प्रश्न नाही, हो. कारण ते आम्हाला आमच्या किमतीमध्ये द्यायला तयार आहेत. पण एकंदरीतच तुम्हाला या सगळ्या सोर्सेस कडून तेल मिळणार नाही आणि मिळता कामा नये ह्याच्यावरती ट्रम्प ठाम आहेत आणि त्यांनी कुठूनही का होईना पण भारताने हे अमेरिकेकडून तेल घ्यावं आणि हे संपवावं सगळे रिलेशन्स. या दिशेनेच म्हणजे व्हेनेझुएला जर का संपूर्ण जगाला तेल देत असेल, तर त्यांनी भारताला का देऊ नये? असा मला एक प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच अमेरिका आणि व्हेनेझुएला हा जो संघर्ष चाललेला आहे, तो अ, केवळ पॉलिटिकल नाही, त्याच्या मागे खूप मोठी आर्थिक कारणं आहेत आणि कुठेतरी मी असंही वाचलेलं बघितलं नेनेजी, की अ, हा संघर्ष म्हणजे जर का खरोखरच युद्धासारखी परिस्थिती तयार झाली व्हेनेझुएला आणि अमेरिकेच्या दरम्यान, तर तिसरं युद्ध जे महायुद्ध आपण म्हणतो त्याला खरोखरच सुरुवात होऊ शकते का? मला तरी असं वाटतं, की तिथपर्यंत हे ताणलं जाईल असं नाही. कारण मला वाटतं, की अमेरिकेची परिस्थिती सध्या युद्ध करण्यासारखी नाहीच आहे. आर्थिकदृष्ट्या त्यांचा जी-डी-पी आणि त्यांचं कर्ज हे इतकं विचित्र प्रमाण झालेलं आहे, की ते युद्ध करायला धजावतील असं नाही. परंतु सगळ्यांना टेन्शनमध्ये ठेवायचं ही एक जी डिटेंटेची जी भूमिका असते, ती घेण्याकरता अमेरिकेला ह्याचा उपयोग होतोय. आणि व्हेनेझुएला नाही म्हटलं तरी वीक देश आहे. फार स्ट्रॉंग देश नाहीये व्हेनेझुएला. त्यामुळे चीन वगैरे सुद्धा व्हेनेझुएलाकरता प्रत्यक्ष युद्धात पडतील अशी शक्यता कमी आहे. पुटिननी कितीही ब्रॅव्हॅडो केला तरी त्याची कालची बातमी वाचली ना, पुटिनच्या महालावरतीच ड्रोनचा हल्ला झालाय. त्यामुळे तो अच्छा. थोडा सध्या स्वतःच्या देशातच बांधला गेला आहे. तर हे करेक्ट. सगळं टू कीप द टेन्शन ऑन असलं की जगात भाव वाढले वाढले राहतात. हां, हां. शस्त्रास्त्राची विक्री होते. अमेरिकेचं भलं होत असतं. हा प्रकार थोडासा दाखवण्याचा जास्त वाटतो मला प्रत्यक्ष हल्ला करण्यापेक्षा सुद्धा. आणि ट्रम्पला आपल्या मतदारांना खुश करायचंय कारण पुढच्या नोव्हेंबरमध्ये निवडणुका आहेत मिड टर्म. त्या निवडणुकांमध्ये जर रिपब्लिकन पार्टीची हार झाली तर ट्रम्पचं काहीही चालायचं नाही. कारण सिनेटमधले त्याचं बहुमत जाईल. सिनेटमधलं बहुमत अत्यंत काठावरती आहे ट्रम्पला. ते गेलं तर ट्रम्पचे सगळे टेरिफ-बिरीफ सगळे हवेतच लुमकळतील. कारण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे कोर्टाने सांगितलंय, की काँग्रेस हॅज टू पास इट. तर ते झालं नाही तर ट्रम्प संपल्यातच जमा आहे. त्यामुळे आता सगळं ब्रॅव्हॅडो दाखवायचा, दादागिरी दाखवायची आणि आपण कसं अमेरिकेला ग्रेट करतोय, हे दाखवण्याकडे त्याचं लक्ष असेल पुढच्या नोव्हेंबरपर्यंत, असं मला वाटतं सध्या तरी. खरंय. आणि म्हणजे हा प्रश्न तुम्हाला दोघांनाही आहे, की हं. व्हेनेझुएलामध्ये राजवट बदलायचा काही त्यांचा प्लॅन दिसतो का तुम्हाला? म्हणजे मदुरोंना काढून त्या मचाडो म्हणून त्यांना हो. नोबेल प्राइज दिलं गेलं. तर तो अँगल ह्याच्यामध्ये किती आहे? म्हणजे हे सगळं ज्याला म्हणतो आपण वादळ उगाच तयार केलं गेलेलं आहे का? विथ दॅट इन माइंड असं? मचाडो मी बाई म्हणजे दुसरा मोहम्मद युनूस आहे. एक्झॅक्ट कॉपी चाललेली आहे. बहुतेक डोनाल्ड लू ऑलरेडी व्हेनेझुएलात जाऊन आलेलाच असेल, की दुसऱ्या मोहम्मद युनूसला बसवायचं. ही एक नोबेल, तो एक नोबेल आणि सगळ्यांनी मिळून वाट लावायची देशाची. कारण बांगलादेशचं आपण बघतोय त्याच्यावर आपल्याला एक व्हिडिओ करायचा आहे लवकरच आणखीन एक, की काय जे चाललंय जाळपोळ प्रचंड. आणि मी कालच्या व्हिडिओत मुद्दाम हे सांगितलंय, की हे जे बाबरी बांधायला बसलाय ना तो मुर्शिदाबादला, तो मुर्शिदाबादचंही बांगलादेशच करायचा आहे त्याला. आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की पुढे काय वाढून ठेवलंय त्याला. वी हॅव टू बी रेडी फॉर दॅट. तर हे बघताना त्या डोनाल्ड लूचं कारस्थान जर झालं तर मडुरोला तो कधीच हाकलून देईल आणि ती मचाडूबाई येऊन बसेल अमेरिकेची हस्तक म्हणून. मग काय प्रश्नच नाही. मग व्हेनेझुएला एकदम दोस्त होऊन जाईल. बरोबर आहे. तर ती अमेरिकेची पहिल्यापासून एक मोडस ऑपरेंडी आहे, की आपल्याला हवा तसा हां, राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान करायचा आणि मग अमेरिका करेक्ट. वाटेल तसे डील करते आणि मग त्यांचं सगळं म्हणजे सगळा ऑइल बेल्ट आहे ना व्हेनेझुएलाकडे, तो पूर्णपणे अमेरिकेच्या ताब्यात जाईल. जर रेजिम करेक्ट. चेंज झाला तर. तेवढ्यासाठी त्यांना बरोबर. मदुरो सरकार हे करायचंय, त्यांना मदुरोला काढायचंय. पंतप्रधान पदावरून पदच्युत करायचंय.
त्यात त्यांनी मधुरा सरकार हे फॉरेन टेररिस्ट ऑर्गनायझेशन असं डिक्लेअर केलंय परवा हो. दिवशी. ते म्हणजे आपण आत्ताच सगळ्यांनी धुरंधर बघितला. पाकिस्तानला टेररिस्ट ऑर्गनायझेशन डिक्लेअर तो करायचं मित्र झालं त्याचा. बाजूला, व्हेनेझुएलाला टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणजे गंमतच आहे सगळी. नाही, तिथे ती इंग्रजीतली एक म्हण आहे की इफ यू वॉन्ट टू शूट अ डॉग फर्स्ट डिक्लेअर इट मॅड. मॅड. त्याला मॅड म्हटलं की शूट करणं सोपं जातं. त्यामुळे याला टेररिस्ट म्हटलं की आता हा काहीही करायला हे लोक मोकळे होतील. एक इंटरेस्टिंग सांगतो तुम्हाला, मी जॉर्डनवरती रिसर्च करत होतो, एक प्रोग्रामही केला त्याच्यावरती. जॉर्डनमध्ये तेलाचा टिपूस सुद्धा नाहीये आणि ते त्यांचं दुर्दैव नाहीये, ते त्यांचं सुदैव आहे. त्यामुळे अमेरिका तिथे काही कार्य घालत नाही. ते नाहीच आहे, काही तर जायचं कशाला. इराकची वाट लावली, लिबियाची वाट लावली, आली संपत्ती की अमेरिका मागे आलीच तुमच्या, अशी सध्या परिस्थिती चाललेली आहे. आणि आता एक नाही ते मुद्दा हा बोल. हां, नाही आता अमेरिका संपत्ती म्हणजे टॅरिफमध्ये पण एक गंमत केली होती डोनाल्ड ट्रम्पनी. हर्ड अँड मॅकडोनाल्ड आयलंडवरती टॅरिफ लावला होता, जिकडे कोणीच नाहीये पेंग्विन व्यतिरिक्त. तो एक इंटरेस्टिंग भाग होता. म्हणजे तेवढे मीम फिरले त्याच्यावरती. बिचारे पेंग्विन बापरे. म्हणतात आम्ही कुठून टॅरिफ देणार आहे म्हणून. म्हणजे अगं पैसा पण हवाय काय? तिथे खाली नॅचरल गॅस असेल, तुला काय माहित. त्यांना आधीच कळलं असेल की तिथे पेट्रोल आहे. कदाचित. नाही, फार विचित्र वागणूक चालली आहे त्यांची आणि सगळ्यांवरती दादागिरी करायची. बरं, आता तिने बरोबर सांगितलं गौरीनी की 45 मध्ये त्यांना ही सवय पडलेली आहे की आम्ही बोलायचं आणि लोकांनी ऐकायचं. आता लोक ऐकत नाहीयेत. इनफॅक्ट हा एक मुद्दा आणखीन आपल्याला घ्यायला पाहिजे की आता डॉलरायझेशन जे सुरू झालंय, आपण रशियाकडनं तेल घेतो ते रुपयामध्ये घेतोय, आपण अजिबात डॉलर देत नाहीये. डॉलरायझेशन यावेळेला दोन वेळेला झालं होतं. एकदा सद्दाम हुसेन करायला निघाला, त्याला मारून टाकला. लिबियाचा गद्दाफी करायला निघाला, त्याला मारून टाकला. त्यामुळेच मोदी म्हणले होते की मला केव्हा मारतील काही सांगता येत नाही, कारण डॉलरायझेशन करतात त्यांच्यावरती अमेरिका आपलं हत्यार उगारतेच. तर आता ती पण शक्ती कमी झाली असं दिसतंय अमेरिकेची. बरोबर पण आहे. सांगता येत नाही काही. खरंय. आणि ती ब्रिक्समध्ये ऑक्टोबर 2024 ला ब्रिक्सची परिषद झाली कझानमध्ये हं, रशियाला. हं. तेव्हा त्याच्यानंतर पत्रकारांशी बोलताना पुतीन म्हणाले होते की चलनाचा डॉलर वॉज युज्ड ॲज अ वेपन. चलनाचा एक्झॅक्टली. शस्त्रास्त्र बरोबर आहे. म्हणून वापर केला गेला आणि तो आता अगदी. आम्ही होऊ देणार नाही. होऊ देणार नाही. हां, कारण मग 89 ला हे सॉरी 91 ला डिसइंटिग्रेशन ऑफ USSR झाल्यानंतर जे काही हं, झालं रशियामध्ये, हं. त्याला बऱ्यापैकी जबाबदार IMF आणि US ट्रेजरी होती. म्हणजे असे रिपोर्ट्स आहेत, रिसर्च रिपोर्ट्स, की हं, त्या हं. भ्रष्टाचारामध्ये US ट्रेजरी म्हणजे फायनान्स मिनिस्ट्री ऑफ US आणि हो, IMF हो. दोघांचाही वाटा आहे म्हणून. म्हणजे भ्रष्टाचार हो, झाला हो. त्याच्यामध्ये तेही इन्व्हॉल्व होते. हे रशियाची आर्थिक वाताहात झाली. त्याच्यामध्ये हो. अमेरिका होतीच. येल्सिनना जसा त्यांनी एक स्वतःचा करेक्ट. कठपुतळी म्हणून बावला बरोबर. बसवलेला होता. हो. खरंय. येल्सिन आणि मनमोहन सिंग मध्ये फक्त एकच गोष्ट वेगळी होती की येल्सिन दारू खूप प्यायचा, बाकी दोघे सारखेच होते. मनमोहन सिंग दारू पित नसे पण मौनच होता तरी. परंतु तर हा पुटिन एक जेव्हा इंटरेस्टिंग व्हिडिओ डॉलरायझेशन होईल आपला. करतो, नाही पण पुटिन जेव्हा म्हणतो तेव्हा पुटिनचे आत्ताच ते 300 बिलियन डॉलर अडकलेत ना त्यांचे फ्रोझन हो, ऍसेट मध्ये. 300 मिलियन. 300 हा, मिलियन. त्यामुळे 300 मिलियन, त्यामुळे त्याला ती पर्सनल त्याचा तो आहे म्हणजे सोअर पॉइंट. आणि तो म्हणतोय की ते माझ्या विरुद्ध वापरले तर याद राखा, मी बघूनच घेईन तुम्हाला, वगैरे वगैरे गोष्टी चालल्या आहेत. तो स्फोटक आहे परिस्थिती. लीगल प्रोसेस करेन म्हटलंय रशियाने. पुतीननी हो, लीगल प्रोसेस करेन कालच म्हटलंय. हो, हो, करेक्ट. तर म्हणजे एकंदरीत बघितलं आपण तर अमेरिकेची आर्थिक परिस्थिती इतकी डबघाईला येत चाललेली आहे करेक्ट. आणि करेक्ट. त्याच्यामध्ये एखादा जो दूरदर्शी नेता असेल त्यांनी धोरण लवचिक ठेवलं असतं, कुठेतरी नरमाईनी वागून जगामधल्या अनेक नेत्यांशी मैत्री करून आपल्याला जे करायचं त्याच्यामध्ये बरोबर. काही प्रगती करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. परंतु इथे हात दगडाखाली सापडलाय आणि दुसऱ्या बाजूला धाकदपटशा वापरण्याचं धोरण चालू आहे. तेव्हा म्हणजे हम्म. म्हणतात ना, की ती एक तर तुम्हाला म्हणजे ते बेट्स आर टू हाय, स्टेक्स आर टू हाय हो, म्हणतात तसं आहे ते. हो. त्याच्यामध्ये एक तर तुम्ही जगाचे राजे होऊन जाल, नाहीतर मग थेट भिकारी होऊन जाल. अशा या 2च बरोबर. गोष्टी घडतात. तेव्हा कशी परिस्थिती टर्न घेते ते बघू आणि पुन्हा बरोबर. या गोष्टीचा फॉलोअप तर करावा लागतोच, कारण या सगळ्या प्रवाही अ, घटना असतात आणि त्याच्यात पुढे काही ना काहीतरी जेव्हा घडेल तेव्हा आम्ही परत सगळेजण तुमच्या भेटीला येऊ. खरं म्हणजे आज
Correct. अनय जोगळेकर सुद्धा येणार होते, परंतु ते प्रवासात आहेत म्हणून ते बरोबर. जॉईन होऊ शकले नाही आपल्याला. पण पुढच्या वेळी आपण त्यांना घेण्याचा प्रयत्न करू. नक्की धन्यवाद, घेऊया. तुम्ही दोघेही बरं. आलात त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. सगळ्या प्रेक्षकांना धन्यवाद. स्वातीताई, तुम्हाला मुख्य धन्यवाद की तुम्ही हे सगळं गोळा करून आणलं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.